आयुष्यातला सगळ्यात निर्णायक क्षण होता तो. समोर 3 पुस्तकं होती. कुठलंही एक पुस्तक उचला असं समोरच्या 3 परीक्षक म्हणा किंवा 3 साहेबांनी सांगितलं. खरं तर ती माझी मुलाखतीची वेळ होती. या अगोदर मुलाखत झाली होती, पण त्यातली कुठली तरी 3 पुस्तकं उचला आणि तुम्हाला जसं येईल तसं बोला असं त्याने सांगितलं. माझ्यासमोर तेच पुस्तक दिसलं. मी काही न बोलता आदाशासारखं ते पुस्तक उचललं आणि वाचायला लागलो. हे स्वर्गस्थ शक्तीनु द्या खडकांची अभेद्यता माझ्या मनाला, मला हवंय सामर्थ्य. आज वयानं आणि व्यथेनं लक्तरलेला थेरडा उभा आहे तुमच्या दाराशी, त्याला दान द्या सहनशीलतेच. साधारणपणे वयाची 25शी ओलांडलेला मुलगा त्यावेळी हे बोलत होता. पण तो ज्यावेळी बोलत होता ना, कदाचित तो अस्खलित बोलत होता, कदाचित ते सफाईदारपणे बोलत होता ना, त्यावेळी तो बोलत कमी होता. त्याच्या अगोदर 7 वर्षाचा मुलगा बोलत होता. कसं असतं, एखादी गोष्ट आपण करत जातो आणि मग ती आयुष्याच्या टप्प्यावर पुन्हा येऊन भेटते. माझ्या समोरचं पुस्तक होतं नटसम्राट. माझी मुलाखत सुरू होती ती म्हणजे एका वृत्तवाहिनीच्या निवेदक पदासाठी. माझ्या आयुष्यातलं टर्निंग पॉइंट. चांगली चाललेली वकिली सोडून मी वृत्तनिवेदक बनायला पुण्याला आलो होतो आणि समोर नटसम्राट आलं. तेच नटसम्राट ज्याचा पहिला पॅराग्राफ घेऊन आयुष्यात मी पहिल्यांदा रंगमंचावर चढलो. वय वर्ष 4 किंवा 6 असेल. तेच पुस्तक पुन्हा आलं आणि ते अशा क्षणाला आलं की ज्यावेळी मी अगोदरची काही वर्ष नाटक करत होतो, एकांकिका करत होतो, वक्तृत्व स्पर्धा करत होतो, कथाकथन करत होतो. या सगळ्या टप्प्याटप्प्यातनं पुन्हा नटसम्राट आलं आणि माझी नवीन इनिंग त्या क्षणाला सुरू होणार होती. ती त्याच क्षणाला झाली. फक्त मला कळायला खूप महिने लोटले. पण मग मी विचार करत गेलो की हे नटसम्राट आयुष्यात येणं, एकपात्री प्रयोग येणं हे कशासाठी होतं. कदाचित तोच संकेत होता जो ज्या क्षणी माझ्याकडनं तावून सुलाखून करून घेतला होता. श्रीकांत देसाई. श्रीकांत देसाई माझे पत्रकार म्हणायचे, माझे वडील म्हणायचे, माझे मित्र म्हणायचे की माझे नातेवाईक म्हणायचे. आयुष्यात असा एखादा माणूस तुमच्या एंट्री घेतो आणि तो तुमचं अख्खं आयुष्य बदलून टाकतो. खरं तर त्यांच्या आयुष्यात मी एंट्री घेतली होती. पण कधी कधी श्रीकांत देसाई नावाचं वलय माझ्या अवघ्या आयुष्यभर आहे. आज पप्पा जाऊन किती वर्ष झाली मला माहित नाही, पण ऋषी श्रीकांत देसाई हे नाव श्रीकांत देसाईपणा जपताना त्या नावासोबत ऋषी देसाई पण जपताना हे माझ्यासाठी खूप मोठं आहे. ही गोष्ट एका वृत्त निवेदकाची नाहीये. ही गोष्ट मालवणात जन्मलेल्या, भंडारी हायस्कूलमध्ये शिकलेल्या, सखा पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मध्ये वरिष्ठ शिक्षण घेतलेल्या, कॉलेज जगत असलेल्या, केर लॉ कॉलेजमध्ये लॉचं शिक्षण घेतलेल्या आणि नंतर वकिली घेऊन सिंधुदुर्गच्या सामाजिक जीवनात, रंगमंचीय जीवनात एकांकिका करणाऱ्या एका मुलाची गोष्ट आहे. आज वृत्तनिवेदक बनून मराठी माध्यमातला एक चेहरा समोर येताना मला हा तो सगळा चेहरा आठवतो. तो चेहरा दिला होता मला देसाई कुटुंबानं. देसाई, मालवणचे देसाई. सगळं घराणं पत्रकार आणि ज्या घरात तू पत्रकार व्हायचं नाही असं ज्याच्या आईनं निक्षून सांगितलं होतं तोच ऋषी देसाई. आयुष्यात तुम्ही सांगता तसं नाही होत, ते लिहिलेलंच असतं. सिंधुदुर्गाच्या प्रथा परंपरेनुसार कदाचित ते सटवाईने लिहिलेलं असतं, कदाचित तुमच्या कर्मानं लिहिलेलं असतं, कदाचित नियतीनं लिहिलेलं असतं, कदाचित प्रारब्धानं लिहिलेलं असतं, पण ते लिहिलेलं असतं आणि ते तसंच होतं. त्या लिहिण्याला तुम्ही फक्त संकटांची रेष जोडत राहायची. त्या लिहिण्याला तुम्ही फक्त आपल्याकडच्या आयुष्यातले टप्पे समजत जायचे. त्याच टप्प्यात मी वाढत गेलो, घडत गेलो. खरं तर मालवणात 2 मोठी हायस्कूल होती, पण माझ्या घरच्यांनी मला भंडारी हायस्कूलमध्ये टाकलं. आणि भंडारी हायस्कूलमध्ये टाकताना त्यांचा एकच हेतू होता, आपल्या मुलानं चांगलं शुद्ध बोलावं, आपल्या मुलानं रंगमंचावर काम करावं, नाटककार बनवायचं होतं घरातल्याला. मला वाटत नाही कुठल्या कुटुंबात किंवा कुठल्या मध्यमवर्गीय कुटुंबात स्वतःच्या मुलाला नाटककारच घडवायचं आहे अशी कोणाची अपेक्षा असेल. ऍडमिशन घेताना पहिल्या दिवशी माझ्या घरच्यांनी मुख्याध्यापकांना सांगितलं होतं, हा मुलगा मार्क किती आणणार याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही, हा मुलगा नाटककार झाला पाहिजे, बोलला पाहिजे. त्याने ती स्वप्न पाहिली. भंडारी हायस्कूलच्या निमित्तानं ती स्वप्न फुलत गेली, वाढत गेली. मिळेल ती स्पर्धा करायचं, परत त्या स्पर्धेत नंबर यायला पाहिजे असं काही भाग नव्हता. बोललं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे. आणि तीच मग आयुष्याची सवय
बनत गेली. कुठल्याही या सगळ्या तक्त्यामध्ये विशिष्ट कारणासाठी, विशिष्ट विजयासाठी बोला अशी सवय नाही लावली. बोलणं हा आपल्या सगळ्यातला एक स्वतःवरचा मिळवलेला विजय आहे, असे एक संस्कार होते. मग त्या बोलण्यातनं लिहिणं आलं, लिहिण्यातनं मग आपलं वर्तणूक, व्यक्तित्व आलं आणि ते हळूहळू घडत गेलं. मला असं वाटतं की माझ्याकडे स्वतःकडे बघताना मला या गोष्टी केवळ आज जर संवाद हा झाला नसता तर मला कळल्याच नसत्या, किंबहुना त्याच्याकडे मी पाहिलंच नाही. पण निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, बोलण्याला जो प्लॅटफॉर्म हवा आहे, जो माईक हवाय, तो माईक पकडायचा, तो माझ्यासाठी राजमुकुट. हा राजमुकुट मिळाला पाहिजे. त्या क्षणाला अगदी ते राजकीय मंच असेल तरी तो स्वीकारला पाहिजे. सिंधुदुर्गाच्या सगळ्या टप्प्यात मी थोडासा भाग्यवान समजतो, कारण 82 नंतर साधारणपणे समज यायला 90 गेलं आणि 90 नंतर सिंधुदुर्गाचं राजकारण बदललं. राजकारण नुसतं बदलत गेलं नाही तर इथल्या माणसांना बदलत गेलं, इथल्या गाव शहरांना बदलत गेलं आणि त्या सगळ्याचं प्रातिनिधिकपण आणि त्या सगळ्या प्रवाहातनं जाताना मी स्वतःचं अस्तित्व शोधलं. मी ऋषी देसाई हे टेलिव्हिजनवरची ओळख नव्हती. त्या अगोदर या राजकीय प्लॅटफॉर्मवर, म्हणजे मी राजकारणाचा कुठला बिल्ला लावला नाही, पण राजकीय मंच, त्यांचे कार्यक्रम हे मिळाले पाहिजेत असं नेहमी बोललं जातं सिंधुदुर्गाच्या मुलांबद्दल. अरे ते संधी कुठे मिळणार? आज नाट्यशास्त्राची कॉलेजेस सुरू झाली आहेत. त्या काळात तर ना 70 एकांकिका स्पर्धा व्हायच्या, किंवा त्याच्या अगोदर जायचं तर खूप साऱ्या गोष्टी घडायच्या. कॉलेजच्या आयुष्यात माझ्यासाठी मोठा क्षण होता तो म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटीच्या एकांकिका लागल्या. आपल्याकडे अशी एक पद्धत होती, किंवा तत्कालीन सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या 2 सांस्कृतिक मोठ्या चळवळी होत्या त्यांनी मराठी 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 हे जे मराठीपण आहे ना ते इतकं बिंबवलं होतं की नाटक करायचे म्हणजे मराठीत बोलायचं होतं. अर्थात चूक त्यांची नव्हतीच, कारण इथली कॉमेंट्रीही मराठी होती, इथला दशावतारही मराठी होता आणि इथलं जगणंच बोली भाषेतलं मालवणी असलं तरी बाकी सगळं मराठीच होतं. एक नोटीस आली पहिल्या वर्षी जेव्हा कॉलेजला ऍडमिशन घेतली तेव्हा, की एकांकिका स्पर्धा आहे. तर मी सांगितलं आपण एकांकिका स्पर्धेत भाग घेतोय. आणि त्याच वर्षी पप्पा बोलले, ऋषा आपण यंदा मालवणी एकांकिका उतरवायची. तर ते इतकं भयानक होतं ना, म्हणजे माझ्या मनालाही ते पटलं नव्हतं तेव्हा. हा मालवणी एकांकिका कशी का, अशी कोण उतरतं का म्हणजे त्या समांतर वेळेला कुडाळमध्ये देखील कशी गोष्ट घडली होती. मालवणी एकांकिका मराठी स्पर्धेला उतरली म्हणून नाकारली गेली होती. ही गोष्ट आज हसण्याची वाटते. म्हणजे आज हा सोशल मीडिया जो 99% मालवणीवर आज समृद्ध झालाय, फुललाय. एकेकाळी याच सिंधुदुर्गामध्ये मालवणी नाही बरे का, त्याचा विचार आम्ही करणार नाही असं सांगणारे मालवणी परीक्षक मराठी परीक्षणाची नाटकं बघायची. मग त्यावेळी आव्हान आलं, अरे मुंबई विद्यापीठात उतरायचंय आणि मग मालवणी त्यांना कुठं समजेल. मग एक पर्याय काढला. आधी थोडीशी काही अंशी मराठीच्या जवळ जाणारी मालवणी बोलायची, म्हणजे कधी आला असतो इथपर्यंत घेऊन ते मग खैलस अशा पद्धतीने ते चालायचं. देसरूड केली, अगोदर जिल्हास्तरीय यश मिळालं आणि मग आता मुंबईला जायचं म्हणजे देसरूडचा नायक हा माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट होती, जो मी कधीच बघितला नव्हता. जो 11 स्थळेपणाने बोलायचा, जो भिजायचा, पावसात भिजून यायचा, जो ढोल वाजवायचा आणि जो मालवणी कथानक घेऊन एक आपली गोष्ट सांगायचा, दन 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 करायचा आणि तो अगदी आजा म्हणून हंबरडाई फोडायचा. हंबरडा मालवणलाही फुटला काही वाटलं नाही, ठराविक प्रेक्षक असतात त्यांना ती छान वाटली मालवणी. मग मुंबईला गेलो. मुंबईला प्रियदर्शन जाधव, सिद्धार्थ जाधव, आज मोठी असणारी ती माणसं तेव्हाही तेवढीच मोठी होती. दुसऱ्या कॉलेजच्या संदर्भात ती होती, पण ती मोठीच होती. त्यांच्या समोर उभं राहायचं होतं. त्यांच्या समोर मी उभा राहिलो. कॉलेज म्हणून सांघिक परिणाम आम्ही साधला, सगळ्यांनी मिळून साधला. ऋषी देसाईने एकट्यानं नाही साधला तो. आणि मालवणीसाठी किंबहुना त्या थांबलेल्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात जो बक्षिसांचा ओघ यायला पाहिजे होता ती कोंडी फोडली नाटकाच्या स्टेजवरची आणि अभिनयासाठी बक्षीस घेऊन आलो देसरूडसाठी. बरं आलो, मग आता पुढे काय करायचं. आता आम्ही ठरवलं की आता एकांकिकाच उतरायची आणि सगळ्या स्पर्धेला उतरायची. आचरेकर प्रतिष्ठानला उतरलो, नंतर वेगवेगळ्या प्रतिष्ठानला उतरत गेलो. मालवणी एकांकिका स्पर्धेच्या निमित्तानं कुडाळला आलो आणि
मला माहित नाही त्याच्या अगोदर कोणाला मिळाली असेल. म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिथं तुम्ही सुहास सुरवणकरांना मानता, चंदू काकांना मानता, जिथं तुम्ही दीपक परबांना मानता, मोठी श्रीनिवास नार्वेकर, केवढी मोठी ही सगळी परंपरा आहे. त्याच परंपरेत माझं भाग्य आहे की मी कुडाळची एक स्पर्धा केली आणि कुडाळच्या स्पर्धेनं मला अमाप यश दिलं, टाळ्या दिल्या. त्याच्या दुसऱ्या दिवशी परीक्षण लिहिताना अर्जुन राणेनं एक नेहमी म्हणजे कुठली एकांकिका स्पर्धांची परीक्षण असतात ना, तेव्हा असं एक हेडलाईन असतं, सुंदर प्रयोग, अतिशय बहारदार कामगिरी. पण एकमेव देसरूड एकांकिका होती ज्याचं टायटल असं होतं परीक्षणात, जबरदस्त ऋषी देसाई. मला ते अजून आठवतंय. तो काळ 20 वर्षापूर्वीचा होता. कोणीतरी आपली एवढी पत्रकाराचा मुलगा म्हणून नाव घेणं याच्यात मला काही वेगळं वाटत नाही, नाव छापून येणं याच्यातही मला. पण जबरदस्त ऋषी देसाईची जी ताकद होती ना, शब्दांची ताकद, मला वाटतं त्या हेडलाईनवर मी आज जगतोय. आज ऋषी देसाई, मी ऋषी देसाई बोलणं सोपं आहे, पण तुमच्यासाठी ऑडियन्सची प्रतिक्रिया म्हणून जबरदस्त ऋषी देसाई ही माझ्यासाठी कुडाळेश्वरच्या या मातीनं, रंगदेवतेनं दिलेली मोठी पावती होती. तिथनं एकांकिका करत गेलो. देसरूड, कुरुक्षेत्रानं मला मोठं नाव दिलं. खूप साऱ्या एकांकिका पप्पा असेपर्यंत करत गेलो. मग मी वकील झालो. वकील असताना एकांकिका केल्या आणि अचानक एक तारीख आली आयुष्यात, ज्या तारखेला मी मुंबईला होतो आणि माझ्या वडिलांनी सांगितलं मी गोव्याला ॲडमिट व्हायला जातोय, मी आहे, तू ये. मी निघालो. मी आणि माझा भाऊ आयुष्यातली सगळ्यात मोठी चुकी करून आम्ही बाईकनं मुंबईवरनं निघालो. सेन्स नावाची गोष्ट हरवलो होतो आम्ही. आलो आणि मालवणात बोर्ड पाहिला, श्रीकांत देसाई यांचं निधन. कुणाचेही वडील गेल्यानंतरची जी स्वाभाविक प्रतिक्रिया आहे ती माझ्यातही आली. पण ते 12 दिवसात, वडील गेल्यानंतर 12 दिवसात काही गोष्टी घडल्या माझ्या आयुष्यात. मी खूप माणसांना पाहिलं. तो प्रत्येक माणूस पप्पांचा पत्रकार म्हणून इन्फॉर्मर होता. त्या 12 दिवसात मी पप्पांच्या फोटोपेक्षा पप्पांनी जोडलेली माणसं बघत गेलो. माणूस म्हणून तुम्ही केवढा मित्रमेळा गोळा केला होता. अनेक कार्यालयातले त्यांचे अधिकारी असायचे. पत्रकार म्हणून मला वाटतं मी अगोदर काही, माझं जर्नलिझम झालंच नाहीये. मी सरळ एका अपघातानं वकील असणारा माणूस मी न्यूज चॅनलला गेलो आणि अँकरिंग करायला लागलो आणि नंतर मी पत्रकार. माझं वाक्य महत्वाचं, मी अँकरिंग करायला लागलो आणि नंतर मी पत्रकार झालो. तर पप्पांच्या जाण्याच्या 12 दिवसात मला कळलं माणसं जोडणं ही काय गोष्ट असते. माणसानं माणूस मिळतो, त्याला बातमी मिळते. आणि त्यानंतर 12वा दिवस झाल्यावर मी म्हणजे पहिल्यांदा लेख लिहिला. माझ्या वडिलांनी मला पत्रकार लेखक म्हणून घडवलं. श्रीकांत देसाई नावाचा एक बाप माणूस. त्यानंतर मी लिहायला लागलो. आज सोशल मीडियावर मी तुफान लिहितो. फेसबुक, ट्विटर, मालवणीसाठी लिहितो. मला मालवणीसाठी लिहिलेल्या 2-4 गोष्टी खूप अभिमानानं सांगायच्या. मी एकांकिका केली, नाटकं केली, मालवणीतच केली. आत्ताच आहे ना, ह्यात गंमत आहे, ही सगळी वडिलांची आहे. काका प्रफुल्ल देसाईंनी केलेले संस्कार आहेत. मालवणी पण जपलं पाहिजे, पण हे मालवणी पण जपताना तुम्ही कुटुंब पण जपा. लोक हसायची, मला आज ते आठवतंय. देसाईंचं नाटक आदित्य थिएटर्स मालवण सादर करीत आहे. नाटकाचं नाव बदलायचं. लेखन श्रीकांत देसाई, दिग्दर्शन प्रफुल्ल देसाई, पार्श्वसंगीत प्रथमेश देसाई, नेपथ्य प्रमोद देसाई. आणि मग सगळी ती देसाई 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 नावं यायची. ते लोक हसायचे. मग काय करायचं आम्ही, कारण आम्ही आमच्याच घरातनं माणसं आणायचे. एका ऋषी देसाईला उभं करण्यासाठी अख्खं कुटुंब त्या क्षणाला आपली ओळख विसरून या मुलाला मोठं करायचं. एकांकिका करत गेलो, नाटक करत गेलो, कुटुंबानं मोठं केलं मला. अजूनही सांगतो, म्हणजे मला ती गोष्ट आठवते. तुमच्या मुलाला उभं करताना ना, त्याला कुटुंब दाखवा, त्याला कुटुंब सांगा. नाटकाच्या निमित्तानं कुटुंब पाहायला मिळालं. वडील गेल्यानंतर कुटुंब पुन्हा मला पाहायला मिळालं. प्रफुल्ल वडील जाण्याच्या अगोदर माझा काका होता, नंतर माझा मित्र बनला. माझा भाऊ माझ्या जवळ आला, आई जवळ आली. आणि मग साधारणपणे 13-14 वर्षाच्या मीडिया नावाच्या आयुष्यात मी दरवेळेला ठामपणानं पत्रकार 90% देताना 10% जो मालवणचा ऋषी आहे तो सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही कुठल्या क्षेत्रात जाताना
त्या क्षेत्रात गेल्यानंतर तुम्ही तुमचं पण विसरू नका. समाजासाठी असलेलं तुमचं जे भावनिकपण असतं ना, ते या मातीत रुजलेलं असतं. म्हणजे एक इलेक्शनची गोष्ट सांगतो. नगरपालिकांचे इलेक्शन होता 5 वर्षापूर्वी. त्यावेळी मी लोकांसाठी म्हणजे फार मोठी, आता सिंधुदुर्गाचं राजकारण हे मी कोणाला वेगळं सांगण्याची गरज नाही. कणकवलीनं 3 दशकांपूर्वी दिलेला इतिहास अजूनही चढत्या वाढत्या रक्ताच्या शाईनं लिहिलाच जातो. अगोदर डोकी फुटतात, मग प्रचाराचा नारळ फुटतो. अशा संस्कृतीत वाढणाऱ्या आम्ही. मुद्दे लागतात. तिथे एकच प्रश्न उपस्थित केला. मी मालवणच्या मोरे सुतिकागृहात मोफत मी जन्माला आलो. माझ्या डिलिव्हरीचा खर्च घरच्यांना द्यावा लागला नाही. अरे पिढ्या दर पुढे सरकताना आजही त्या यंत्रणेकडे ती गोष्ट का नसावी की जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात सुतिकागृह मोफत का असू नये? माझ्यासाठी हा प्रश्न महत्वाचा. एक जगण्यातली गोष्ट पुढे येत गेली. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. गोष्टी रस्त्याच्या असतात, गोष्टी विकासाच्या असतात. आणि गोष्टींना दरवर्षी प्रत्येक तालुक्यात किंवा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी 5-5 शाळा असले तरी 100 500 मुलांमधनं 400 मुलांची पाखरं होतात आणि ती मुंबईला जातात. 100 मुलं गावीच राहतात. त्या 400 मुलांना ज्यावेळी ती मुंबईला जातात ना, तेव्हा ती परतून घरट्याकडे येत नाहीत. त्यांचा विचार करण्यासाठी कुठल्याही राजकीय सामाजिक यंत्रणेतले आपण कोणाला उत्तरदायित्व मानणार आहोत? नेत्यांच्या पिढ्या येतात. माझ्यासारखा एक मुलगा असतो, तो मुंबईला जातो. तो गावाशी अटॅच राहतो, कारण कदाचित त्याचं क्षेत्र माध्यम आहेत, लोक आहेत. पण अनेकांच्या नोकरधंद्याचं क्षेत्र नसतात. माझ्या जगण्याची गोष्ट सांगताना मी स्थिर स्थावर आहे, पण अजूनही काही जण अस्वस्थ आहेत. गावाकडच्या वाटा त्यांच्यासाठी बंद झाल्या आहेत का? गावाकडे गणपतीला येताना रिझर्वेशन मिळू नये, आलेलं विमान त्यांच्यासाठी खूप महागडं ठरावं, 4थ्या दिवशी येऊन 5व्या दिवशी जाणं, इतकी आर्थिक अस्थिरता. या गोष्टी ऋषी देसाईच्या आयुष्यात नसतील, पण त्याच्या डोळ्यांना त्या दिसत आहेत. तुम्ही काय पाहताय आणि तुम्ही तुमच्या समोर काय आहे, या गोष्टींमधली जी कंधुक रेषा आहे ना, मला वाटतं त्यातलं पत्रकारिता पण किंवा त्यातलं जे माणूस पण शोधण्याची गोष्ट आहे ना, ती तुम्ही सांगितली पाहिजे. आपल्या आयुष्याची गोष्ट सांगताना आपण म्हणजे वेगळे काय असतो? आपण म्हणजे समाज असतो. आणि समाजाची गोष्ट समाजाला सांगणं हे तुम्ही इथे नाटक म्हणून करत होता, एकांकिका म्हणून करत होता, आणि नंतर आज पत्रकारिता म्हणून करतोय. या सगळ्यातली गोष्टींचं जे जाळं आहे ना, ते तुम्हाला या सगळ्या कथांमधलं एक नायक पण देतं. आता या नायकाची गोष्ट असते, ती गोष्ट तुम्ही कथा कादंबऱ्यात नाही मांडू शकत. तुमच्या प्रत्येकाकडे असते. माझ्या आयुष्याची गोष्ट मी शोधतो किंवा आज मी बोलताना मला आठवतोय, ऋषी देसाईनं हा आवाज आणला कुठून? ऋषी देसाईनं लोकांना मुंबईला हवे असलेलं सोशल मीडियावरचं मालवणी पण आणलं कुठून? सगळं बघितलं मी. सगळं बघितलं, लोकांकडे पाहिलं, भेटलेल्या माणसाचा प्रत्येकाचा आवाज मी ऐकला. मला माहित होतं, म्हणजे खूप वर्षावेळी ज्यावेळी खाजगी चॅनल समोर आली तेव्हा मलाही वाटायचं मी एक दिवस या चॅनलवर दिसेल. पण मी ना तो सिरियल मधला होतो. मी असा नव्हतो की असा जो लोकांच्या तिसरी भिंत तोडून मी त्यांच्या आवाजात जाईल, किंवा मला त्या आवाजाचं जे वलय आहे, आवाजाचं ते गुरुत्वाकर्षण आहे ना, ते होतं. म्हणजे लहानपणी शिवकल्याण राजाची या मातीत इतिहासाचं वेळ आहे, वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, इथपासून ते आताच्या बानगुडे पाटलांपर्यंत ती मराठमोळी माय रडत होती, रस्त्याला धावत होती, नाचत होती. आता मला लिहावं लागत नाही, पण शिवकल्याण राजा टेपवरनं आपल्याला बाबासाहेबांसारखं बोलता यायला पाहिजे, ह्याच्यासाठी मी ती कॅसेट जशाच्या तशी लिहून काढली. पुढच्या आयुष्यात त्या डायरीवर लिहिलेल्या त्या ओळींचा कधी उल्लेख झाला नाही, पण ते इथे बसलं. त्यानंतर कानेटकर वाचत गेलो, त्यानंतर कोल्हटकर वाचत गेलो. मी दररोज पेपर वाचतो, मी नाटकं वाचायचो. आणि मग ती पॅशन जपता जपता एक दिवशी क्षण माझ्यासमोर असा आला की मी आजपर्यंत निवेदन करताना आवाज काढत होतो, आत्ता मला माझ्या खऱ्या आवाजानं बोलायचं होतं. आणि मग त्याच दिवशी चॅनल ऑन झाले. चॅनल आत्ता माझं पहिलं बुलेटिन जाणार आणि त्या दिवशी मग मी आता खरा आवाज काढणार म्हणून. आणि शांतपणे असा धीरगंभीरप्रमाणे समोर लॅपटॉप होता, हात असा ठेवला आणि नमस्कार, मी ऋषी देसाई बातमीपत्रात आपलं स्वागत करतोय.
हे एवढं केलं. मला त्या दिवशी कळलं ही गोष्ट मला जपायला पाहिजे. कारण नमस्कार, मी ऋषी देसाई बातमीपत्रात तुमचं स्वागत करतो. ही गोष्ट जेव्हा मी सांगतो ना तेव्हा मी देसाईंचं नसतो, मी माझ्या मातीचा असतो. याला मी ओळखतोय रे, अरे हा माझ्या वर्गात होता, अरे हा आपल्या बरोबरच आहे, अरे आपल्या गावाला आहे, अरे आपला माणूस आहे. मला वाटतं TRP येण्या अगोदर ना या जिल्ह्यानं मला एवढं प्रेम दिलं आणि ज्याच्यावर जिल्हा प्रेम करू लागला, मुंबई प्रेम करू लागला. आणि नंतर मग 13 वर्षाच्या प्रवासात खूप साऱ्या गोष्टी केल्या, खूप सारे प्रयोग केले. संधी मिळत नाही, पण संधी आहे हे तुम्हाला स्वीकारावं लागतं. संधी आहे तुम्हाला मांडावं लागतं. एक गोष्ट सांगतो, म्हणजे माझ्या नशिबानं आज मी ऋषी देसाईचा फटका नावाचा एका लोकशाही वाहिनीवर कार्यक्रम करतो. हे सोपं नाहीये. मला वाटतं ही सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे. म्हणजे मराठीत अनेक असे कार्यक्रम आहेत की जे त्या विशेषणामुळे अँकर ओळखले जातात, पण नावावरनं अख्ख्या कार्यक्रमाचं नाव असेल असा एकच आहे, ऋषी देसाईचा फटका. पण मग तो कार्यक्रम मिळवेपर्यंत मला काय करावं लागलं? मला भूमिका मांडावी लागली, माझा विरोध सांगावा लागला, माझं कोकण पण सिद्ध करावं लागलं. माझी असणारी मालवणी माणसाची ताकद मला मराठी माध्यमात सिद्ध करावी लागली. पण हे सिद्ध करणं सोपं होतं का? नाही. प्रत्येक वेळेला मी गोष्ट शोधत राहिलो की ज्याच्यात माझी भूमिका असेल. साम मराठीत मी जॉईन झालो. साम मराठीच्या वेळेला महाराष्ट्राचं मन करायचं. साधारणपणे 2008-9चा तो कालखंड होता. मराठी वाहिन्या जस्ट यायला लागल्या होत्या. एकीकडे सगळ्या वाहिन्या होत्या आणि सामही होतं. आता त्या मोठ्या वाहिन्यांसमोर जर टिकायचं असेल ना तर आपल्याकडे एवढंच होतं, पण हे आहे माझ्याकडे हे सांगायची ताकद होती. मग मी पहिला कार्यक्रम केला समीक्षा. राजकारणावर बेधडक बोलायचं, पण या बेधडकपणाला ना दुसऱ्याच्या अहमाला आपण धक्का लावायचा नाही. राजकारण एक गोष्ट समजून घ्या, राजकारणी कधी खवळतात, कधी तुमच्या वाहिन्यांवर हल्ला करतात, कधी तुमच्यावर हल्ला करतात, कधी तुम्ही टार्गेट होता. ही गोष्ट आपण 9 हल्ला क्लिअर केली होती. माझा हल्ला व्यक्तिगत नसेल, त्यांच्या भूमिकेवर असेल. आणि त्या भूमिकेवर हल्ला करणं, मला वाटतं आम्ही नेहमी पत्रकारांनी नेहमी विरोधी पक्षात असलं पाहिजे. मुख्यमंत्रीपदी कोण आहे माहित नाही, तुम्ही विरोधी पक्ष नेत्याच्या बाजूने असलं पाहिजे. आणि तीच गोष्ट आजही सीएम मला तुमच्याशी बोलायचंय. दररोज सकाळी 9:30 वाजता मी भेटायला येतो. एक प्रश्न जो राजकारण्यांच्या सोयीचा नसेल, रस्ता नाहीये, पाणी नाहीये, नोकऱ्या नाहीयेत, दर दिवशी एक नवीन प्रश्न घेऊन मला मुख्यमंत्र्यांना त्या विषयावर दाद मांडायची असते. हे व्रत घेतलेलं आहे. ऋषी नाव अद्याक्षरावरनं पडलंय की काय पडलंय मला माहित नाही, पण जर नाव ऋषी असेल तर आपण व्रत आचरायला पाहिजे. ते व्रत स्वतःशी बांधिलकीचं असतं. आणि मग त्याच्यानंतर मग त्या गोष्टी मी पाळत आलो, पुढे करत गेलो. मग अगदी पहिल्या चॅनलपासून त्यावेळी मी महाराष्ट्राचं मन करायचो, समीक्षा करायचो. त्याच्यानंतर मग झी 24 तासला आलो. झी 24 तासला प्राईम वॉच नावाचा एक दिवसभरातल्या एका महत्त्वाच्या घडामोडींवर एक कार्यक्रम की ज्याच्यात मी माझ्या भूमिका मांडेन. अतिशय लहान वयात माध्यमांनी दिलेली जबाबदारी होती माझ्यावरची. त्याच्यानंतर मी एक सुंदर कार्यक्रम केला, डोळ्यानं पाहिणं रूप तुझं. माझ्या आयुष्यातली ती मोठी अचिव्हमेंट. वालावलचा सदैव नारायणापासून चौलच्या त्या दत्तभूमीपर्यंत किंवा ज्या गावात 700 पेक्षा जास्त मंदिर आहे असं चौलचं मंदिर मी सांगितलं. खूप गंमत वाटली. देव पण आहे ना ते मातीत आहेत, कणात आहेत, तिथल्या झाडापेडात आहेत. ही श्रद्धा घेऊन मी पुढे गेलो आणि ती गोष्ट मांडली आणि महाराष्ट्रातल्या देवालयांचा प्रवास मांडला. आणि त्यानंतर मग TV9 आणि आता लोकशाही. चॅनल बदलत गेली, पण तुमच्या भूमिका या तुम्हा एका नव्या कार्यक्रमाच्या निमित्तानं समोर येत गेल्या. मला वाटतं ती माझ्यासाठी फार मोठी अचिव्हमेंट होती. पण या सगळ्या प्रवासात मग नेमका ऋषी देसाई कसा घडला हा जर प्रश्न असेल तर त्याचं उत्तर दररोज वाचन. वाचन म्हणजे अग्निपंख, वाचन म्हणजे बटाट्याची चाळ, वाचन म्हणजे पेपर, वाचन म्हणजे जे पान कोणीच कधी पाहत नाही ते अग्रलेखाचं पान, वाचन म्हणजे वाचकांचा पत्रव्यवहार, आणि वाचन म्हणजे वाचन आपण डोळ्यांनी वाचतो, आपण ओरली वाचलं पाहिजे. छान ताकद आहे. शब्दोच्चार माझेही चुकायचे, कॉन्फिडन्स माझाही पहिला नव्हता. पण मी ज्या क्षेत्रात वावरतोय त्या क्षेत्राची भाषा काय आहे हे मला कळलं पाहिजे. मला वाटतं माझी गोष्ट ना अशा शेकडो माणसांमधनं मी शोधली आहे.
त्याला वाचताना पाहिलंय, त्याला लिहिताना पाहिलंय, त्याला चित्र काढताना पाहिलंय, त्याला या मातीतनं शांतपणे जाताना पाहिलंय. आणि मग ज्यावेळी ही सगळी गोष्ट घेऊन गेलोय ना, ती कुठंतरी कानात साठवली आहे, डोळ्यात साठवली आहे आणि ती येते. त्याच वेळी पुन्हा माझे हात असे जातात. नमस्कार, मी ऋषी देसाई बातमीपत्रात तुमचं स्वागत करतो. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, श्वास. मालवणी माणसाकडे आणखीन एक गोष्ट आहे, आमचे श्वास ना छान आम्ही ब्रीथ करू शकतो किंवा त्याला असे अडवून खूप कोंडवून ठेवू शकतो. मी लेखात एका लिहिलं होतं की मच्छिंद्र कांबळींचं वैशिष्ट्य मला वाटतं की ते छानपैकी असा श्वास घुमवायचे. त्या गोष्टीवर या मुलकाच्या व्यतिरिक्त तेवढं काम कोणी करू शकत नाही. पुन्हा मच्छिंद्र का झाला नाही? कारण आपण मच्छिंद्रांना समजून घेतलं नाही, बोलीतली गंमत समजून घेतली नाही. ती समजून घेतली तर नवा मच्छिंद्र कुठल्या तरी कोपऱ्यात आपली वाट पाहतोय, ती घ्यायला पाहिजे. एकाच वेळी एवढा मोठा श्वास घेऊन चालला काय खय चाललंच खय, हे आतनं येतं. येतनं तुम्ही श्वास भरता आणि मग तो श्वास ना असा जो काय सोडत जातो, त्याला हवेत एवढे पॅराग्राफ तो असे काट 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 काढणं प्रिंटिंग प्रेस अशी येत राहते. ती यायला पाहिजे. अर्थात या सगळ्यात तुम्ही आई बापांना ऐका, आई वडिलांना ऐका, आपल्या आजी आजोबांना ऐका. आणि परत सांगतो, आणि एका गोष्टीला ऐका, तुमचं घर हातात घर सुटतं ना तेव्हा काय व्यथा वेदना असतात. गणपतीच्या आदल्या दिवशी जाऊन ना, गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी जाऊन दादरमध्ये फिरणारा प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातला असा माणूस असतो, मुलगा असतो. मला मोठ्या माणसांचं नाही सांगायचंय, माझ्या वयोगटाचं सांगायचंय. जो त्या हारात ह्या असता तर मी घेतला असते, गणपती गेला असतोय तर. मी पाहिलाय. औषधी यंदा नाही सुटली, माका नाही योग गावना. वर्षभर कमवून गणपतीला पाठवायचं, तो शोधतो ना. ती सल जेव्हा तुम्हाला कळते ना, तेव्हा तुमच्या समोर 365 दिवस तुमचं गाव उभं राहतं. कनेक्टिव्हिटी असते, ऋणानुबंध असतात, मातीची मुळं असतात, तीच घट्ट करतात या महानगरांमध्ये. मी परत एकदा सांगतो, माझी गोष्ट नाहीच आहे. माझी गोष्ट अशा पानांची गोष्ट आहे, अगदी बटाट्याच्या जाळीसारखी किंवा व्यक्ती आणि वल्लीसारखी असंख्य माणसांना पाहिलेल्या गोष्टीतनं तुम्ही त्या क्षेत्रात जाता, त्या क्षेत्रात अनुभवाचं, माणसांचं, व्यक्तित्वाचं संचित घेता आणि ती गोष्ट तुम्ही सांगू लागता. तरी पण मी तुम्हाला सल्ला देताना एक गोष्ट पुन्हा सांगेन, कुठलंही क्षेत्र अवघड नसतं. तुमच्या समोर ना संदर्भ ग्रंथ शोधायला जर तुम्ही कुठे प्रयत्न करणार असाल ना, सिंधुदुर्ग नावाचा संदर्भ ग्रंथ शोधा. खूप आहे, अगम्य आहे, अगम्य. पर्यटन दृष्ट्या सोडा, माणूस म्हणून, गाव म्हणून, भौगोलिक म्हणून, इतिहास म्हणून, वर्तमान म्हणून, सामाजिक म्हणून, तंत्रज्ञान म्हणून, हा एवढा जिल्हा आहे ना, ह्याच्यासारखा सुंदर संदर्भ ग्रंथ नाहीये. ज्याला महाराष्ट्राला, या देशाला इतिहास दिला. शिवछत्रपती माझ्या मातीत येतात, किल्ले सिंधुदुर्ग उभा करतात. 350 वर्ष, त्याच्यापेक्षा जास्त दगड नावाची गोष्ट आमच्यासाठी वर्तमान बनतं, मला जगवतं. या कधीतरी या मातीत शोधा स्वतःला, अवसार म्हणून शोधा, इथली देवता म्हणून शोधा. त्या सगळ्यातली गोष्ट येईल. मी श्वासाची गोष्ट सांगितली ना, दशावतारात शोधा, पण त्याच्यापेक्षा जास्त अवसाराच्या आवाजात शोधा. कुठून येतो त्या गोष्टीचं पृथक्करण जर केलं ना, तर शरीरशास्त्र नावाची गोष्ट आणि या मातीत जन्मलेल्या माणसाचं शरीर विज्ञान, त्याचं आवाजाचं शास्त्र आपलं चॅलेंज आहे. 12 गणिता ना पुस्तकात असतील, पण 12 गणिताचा आवाज शोधा, मूळ भूमिकाचा आवाज शोधा, आकाराचा आवाज शोधा. आकार कधीच बोलणार नाही हो, घर तुमचं कधीच बोलत नाही, पण कधीतरी शांतपणे घराला ऐका. पुढे पुढे जात असताना, अनेक अनुभव शोधत असताना आपल्या माणसांची आठवण ठेवा. आणि जसं मी म्हटलं, संदर्भ ग्रंथ सिंधुदुर्ग, याला दुसरा कुठलाच ऑप्शन नाही. साल 2009च्या इलेक्शनचं होतं. सावंतवाडी मायनिंग प्रकल्प जोरात होता. मुलाखत घ्यायला गेलो विधानसभेच्या दृष्टीनं. तिथं जनआंदोलनानं पेट घेतला होता आणि
तिथल्या एका मुलाला विचारलं, तू शाळा सोडून तू आंदोलनात काय करतो? टाईट टू क्लोजअप गेला त्या मुलाच्या डोळ्यावर, त्याचे ओठ दिसले आणि तो फक्त एवढाच पुटपुटला, उद्या गावच रवलं नाही, डोंगरच रवलं नाही, तर शाळा तरी खय असतली. एखादा वाईट येतो आयुष्यात, एखादी प्रतिक्रिया येते, तुम्हाला अस्वस्थ करून सोडतं. हे अस्वस्थ करून सोडणं इथं राहता नाही, ते इथं पायापर्यंत बोचलं केलं ना की मग ते तुम्हाला माणूस बनवतं, वटवृक्ष बनवतं. तिथनं हा जो चाललेला प्रवास आहे ना, तो माझ्या आयुष्यातल्या एका मोठ्या कांडापर्यंत गेला. ते कांड होतं अर्णब कांड. मोठा पत्रकार, इंग्लिश चॅनलचा पत्रकार. अर्णबला मी प्रश्न विचारला, ती माझ्या आयुष्यातली कधीच मोठी मी गोष्ट मानत नाही, ती कोणीही करू शकलं असतं. अर्णबला प्रश्न, तो पत्रकार आहे, मी पत्रकार आहे, आम्ही दोघे एकाच लेवलचे, विचारला प्रश्न. पण त्या गोष्टीनं खूप सारे संदर्भ बदलले गेले. एका अस्वस्थ राजकीय वर्तमानात निरंकुश सत्ता असताना त्या सत्तेचं प्रतीक असणारा माणूस जर संपूर्ण समाज अस्वस्थ करत असेल तर त्याला जाब विचारणं पत्रकार म्हणून देखील माझं कर्तव्य आहे. मला ती असाइनिंग केलेली ड्युटी होती. मला माहित नाही, त्या क्षणाला मला सुप्रीम अथॉरिटीनं सांगितलं की तू जाऊन तो क्वेश्चन त्याला विचारायचा, अर्णब उत्तर दे म्हणून, आणि तो त्याच्याच भाषेत विचारायचा होता. म्हणून मी संयत बोलणारा त्या दिवशी थोडासा आक्रमक झालो आणि मी विचारला प्रश्न. मला माहित होतं त्यानंतर मी खूप ट्रोल होणार, ट्रोल झालो, पण खूप साऱ्या गोष्टी बदलल्या. काही गोष्टी सांगतो आणि मला वाटतं ती एक फार मोठी बदल घडली. त्यानंतर अनेक चॅनलचे अँकर, युट्यूब अँकर बनले आणि ती एखादी गोष्ट 22 मिनिटं सांगू लागली. म्हणजे त्या अगोदर काय होतं, 22 मिनिटं एक चेहरा समोर असताना, किंवा 22 मिनिटं काय हो, 3 मिनिटाच्या पेक्षा जास्त असताना असे मीडियाचे संकेत होते. त्या कार्यक्रमाने बदलले गेले. बातमी सांगायला आणि खूप वेळ जर बघायचं असेल तर पुरुषांपेक्षा जास्त जर महिला असती तर तिला बघतात, ही मेंटॅलिटी आहे. पण तिथं पुरुषही बोलला ठामपणे तर लोक ऐकतात. आणखीन एक गोष्ट, लोकांना 15 मिनिटांनंतर तोच माणूस स्क्रीनवर नको असता. आपण 22 मिनिटं बोललो, सिद्ध केलं. तुम्ही त्यांची गोष्ट सांगा, लोक तुम्हाला पाहतील. तुम्ही कुठल्या मातीत जन्माला आलेले आहात याच्यावर विक्रमांची, नव्या गोष्टीची, नव्या बदलाची नाही सुरुवात होत. उलट ती माती तुमच्या या सगळ्या कामात भस्म म्हणून, विभूती म्हणून राहते आणि तुम्ही आणखीन जिंकता. जिंकण्याची ही गोष्ट मच्छिंद्र कांबळे या माणसानं स्वप्न म्हणून पाहिली, म्हणून तर ते 7 समुद्रापार गेले, मालवणी बोलीत गेले, मच्छिंद्र गेले. या मातीत देणाऱ्या जन्मलेल्या अनेक माणसांनी ती पाहिली. साळगावकरांनी कॅलेंडर नावाची गोष्ट जी पुण्या मुंबईला जमली नाही, ती आज जगण्याची गरज म्हणून दिलीच ना शेवटी. ही माणसं याच मातीतली आहेत. संस्कारक्षम माणसांच्या या ज्या गोष्टी आहेत ना, त्या माणसांनाही वाचलं पाहिजे, दररोज वर्तमानपत्र वाचलं पाहिजे, दररोज बोललं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचे, आपल्या इनबिल्ड आज जी मी बोलतोय ना मागासपासून सातत्यानं, श्वास नावाची गोष्ट जी तुम्हाला थांबू देत नाही ना, त्याला मॅरेथॉन करायला शिकलं पाहिजे. खूप छान होतं. आणि मग ही गोष्ट आपल्याला हळूहळू जमू लागली ना की आपण पुढे धावू लागतो, चालू लागतो. पण ते रांगायला जमलं पाहिजे. ते रांगणं खूप सोपं आहे, ते रांगणं जमू शकते. या कार्यक्रमाच्या अगदी समारोपाकडे जाताना मी पुन्हा एकदा सांगतो, ऋषी देसाईची गोष्ट सांगताना त्याला टेलिव्हिजन स्क्रीन मधला, फेसबुकवर पोस्ट लिहिणारा, ट्विटरवर ट्विट करणारा, इंस्टाग्रामवर फोटो टाकणारा म्हणून नका बघू. एक मुलगा जो वक्तृत्व स्पर्धेत होता, जो कथाकथन स्पर्धेत होता, जो निबंध स्पर्धेत होता, त्याला आत्म वाटत होतं की आपण काहीतरी करायला पाहिजे. त्याला आत्म वाटत असताना त्याच्या कुटुंबालाही वाटत होतं काहीतरी करायला पाहिजे. हळूहळू मोठा होत असताना तो हे करतोय म्हणून संपूर्ण समाज त्याच्या पाठीवर जी थाप मारत होता, त्या मुलाची ही गोष्ट आहे. एका क्षेत्रात गेल्यानंतर तू तिथे असायला पाहिजे हे आठवणीनं तुमच्याकडे चांगला पैसा येत असतानाही सांगणाऱ्या माणसांमुळे घडते. ऋषी देसाई होणं
म्हणजे आपण आपल्याला शोधणं आणि एक कोणतरी करणं. मी चांगला लेखक आहे ना, त्यापेक्षा जास्त मला जर कोणी विचारलं तुमच्यातली कुठलं चांगली गोष्ट आहे, मी चांगला दिग्दर्शक आहे. मला ते आवडतं, कारण यातनं माणसं घडतात. दरवर्षी बसवणाऱ्या कॉलेजच्या शाळांच्या एकांकिकांमधनं जी मुलं इंटरव्ह्यूला जातात आणि कधीतरी फोन करतात, सर आज इंटरव्ह्यूला गेलो होतो, ते आपण एकदा नाटक बसवलं होतं ना, त्यावेळेपासून मी बोलायला शिकलो. ती जी पावती असते ना, ती खूप मोठी असते. आणि त्या पावतीकडे म्हणजे निबंध लिहिणारा मुलगा, एकांकिका करणारा मुलगा, एकपात्री करणारा मुलगा, डिरेक्शन करणारा मुलगा, लेखन करणारा मुलगा, बातम्या सांगणारा मुलगा, अशा कितीतरी भूमिका घेऊन आपण जगतोय. आयुष्यात खूप मोठी स्वप्न आहेत, या मातीतल्या मुलांबद्दल आहेत. नाउमेद होऊ नका. मुळात नाउमेद होण्यासाठी तुमची उमेदाची व्याख्या काय ती एकदा शक्य करा, ती सांगा स्वतःला. स्वप्नच पाहायची असेल ना तर डोळे आपले आहेत, स्वप्न पाहायला जीएसटी नाहीये. कशासाठी छोटी स्वप्न बघा. आणि जर कोण चांगलं करत असेल ना, चांगलं बना, सकारात्मक बना, स्वतःला स्वतःच मोटिवेट करा. प्रसंग येतील. तुमचं चॅनल कोण बघणार आहे किंवा आणखीन एक गोष्ट सांगतो, जगात खूप सारे व्यावसायिक असतात. मला वाटतं आम्ही ना फार कमी व्यावसायिक आहोत. म्हणजे बातमी देतो, न्यूज प्रेझेंटर आहे, न्यूज कास्टर आहे. म्हणजे तुमच्याकडे एक छोटा दुकानदार असेल, त्याच्या दुकानात कोणीच जात नसेल, पण त्याच्या नावाची पाटी असते ना, वर्षाचे 12 महिने तशीच असते. आमची गंमत ही आहे, तुम्ही टीव्ही ऑन करता, झप 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 चॅनल बदलत जाता. किती सेकंद? 3 सेकंदात चॅनल बघता. त्या 3 सेकंदामध्ये कदाचित एखादा आवाज ऐकू येतो, नमस्कार मी ऋषी देसाई या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी घेऊन तुमच्याकडे आलेलो आहे. त्या 3 सेकंदात माझ्याकडे खेळ असतो. ते 3 सेकंद तुम्ही जर माझ्याकडे राहिलात तर पूर्ण अर्धा तास राहाल, आणि पूर्ण अर्धा तास राहिलात तर मग चॅनलच्या टीआरपीची गोष्ट असते. हा टीआरपी कोणी सेट नाही करत, तुम्ही काय बघता त्याच्यावर असते. आज बदलत्या काळामुळे खूप साऱ्या गोष्टी आल्या आहेत, युट्यूब झाल्या आहेत, सोशल मीडिया प्रभावित झाल्या आहेत. शिकायला ऑक्सफर्डला जायची गरज नाही. ऑक्सफर्ड तुमच्या हातात आहे, फक्त त्याचा प्रभावीपणे वापर करा, सर्च करा, लोकांशी बोला, लोकांशी संवाद साधा. राजकारण नावाची गोष्ट ना, तुमचं क्षेत्र कुठलंही असू देत, नका आणू. पाया पडून सांगतो. म्हणजे तुम्ही चांगले राजकारणी व्हा, नेते बना, नाव कमवा, पण कुटुंबामध्ये राजकारण नको आणू. आज बघताना बेकारांच्या फौजा किंवा बेकारांचे तांडे, किंबहुना नोकरी करण्याची उमेद हरली आहे असं आजचा युवा वर्ग पाहताना त्रास होतो. हाताला काम द्या, घर तुमच्याकडे आशेनं वाट बघते. माझ्याकडनं शिकण्यासारखं काहीच नाही, कारण मीच मुळात तुमच्याकडनं शिकतोय ना अजून. पण मला असं वाटतं की पुढच्या काळात काहीतरी मी शिकण्यासारखं मोठं करेन. ज्या क्षेत्रात मी गेलोय ते मला माहिती आहे, ते ध्रुवताऱ्याची गोष्ट नाहीये. ध्रुव तर अजून केवढी मोठी आकाशगंगा आहे. त्या आकाशगंगेतली एक मी स्पेस आहे, डोळ्यांना न दिसणारी माझी क्षेत्र, जी मला गावात मिळाली नाही म्हणून मी मुंबईला गेलोय. दर संध्याकाळी घरच्या तुळशीकडे दिवा लावताना मला ती ओढते. दर सकाळी उठताना काहीच कानावर न पडल्यामुळे मला जाणवते. एक भयानपण आहे. आम्ही त्याला छान दिव्यांचा, हॅलोजनचा प्रकाशाने सजवलंय, पण तरी ते रीत आहे. तुम्ही गावाकडे असाल तर श्रीमंत आहात, अनुभवानं समृद्ध व्हा, जगा, पुढे चालत राहा. तोपर्यंत या माझ्या आयुष्याच्या पटात किंवा माझ्या आयुष्याची गोष्ट सांगणाऱ्या विशेष कार्यक्रमात मी इथंच थांबतोय. ताज्या सक्सेस स्टोरीसाठी पाहत राहा आकाश स्टुडिओ.